हे श्री नेव्हिल डिसूजा यांचे सुपुत्र आहेत. आपल्या देशामध्ये आपल्याला सगळ्यांना काही ठराविक खेळाडू माहिती असतात आणि मग वेगळ्या वेगळ्या खेळातून आपण पाहतो. मग मैदानी खेळ जे आहेत आपले किंवा इतर जे खेळ असतील, हा डोंट वरी टेकिंग एव्हरीवेअर, त्याच्यात फुटबॉल हा एक महत्वाचा खेळ आहे. ऑलिम्पिक्समध्ये ज्या भारतीय नागरिकांनी हॅट्रिक मारून रेकॉर्ड दर्शवला ते श्री नेव्हिल डिसूजा. त्यांचं नाव ह्या मैदानाला आम्ही मुंबई फुटबॉल असोसिएशन म्हणून दिलं होतं. ते नाव आता हे सरकार पुसायला निघालेलं आहे. मला वाटतं मी आपल्याला पुढे बोलवतो. आपण इफ यू कॅन जस्ट प्लीज टेल ऑल ऑफ देम some of your memories with your late father and the record that he has set for this country, making this country proud, making all of us proud. Hello. Yeah. Hi, everybody. My name is Nigel Neville D'Souza. I am the son of. I'll hold it. I am the son of Neville D'Souza. Thank you so much, everybody, from the people, our legal team, all the students, all you fantastic people out here. I can see guys playing football out there. That's the spirit of it. And save Neville D'Souza ground. Save Neville D'Souza ground. अरे मैदान आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण बोलतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण बोलतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे मैदान आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अरे मैदान आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अनूप, अरे मैदान आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अरे कोण बोलतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे अनूप, कोण बोलतो देणार नाही. अनूप आमचा सगळ्यात एन्थुझियास्टिक फुटबॉल कमिटी मधला आहे, वर्डीतला आहे, बीडीडी मधला आहे आमचा अनूप दुबे. अनूप वरती आहे. अरे ये एक मिनिट, नंतर कमिटीमध्ये बोलशील, दिसलं नाही. अनूप ये. हा अनूप दुबे आमचा फुटबॉलचा आहे, बीडीडी मध्ये राहतो आणि कमिटीमध्ये मला वाटतं किती 10-12 वर्ष तर कमीत कमी असतो. 2013 till now 13 years. म्हणजे माझ्यासोबतच सेम टर्म. ठीक आहे, आता पुढे मी हरून खानजींना बोलवतो, जिथून ते आमदार आहेत तिथून अंधेरीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे घेतलं जात आहे आणि ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या पत्नींनी बनवलं होतं. आपण मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना तेव्हा बनवलं होतं. या ताई तिकडच्या नगरसेविका आहेत आणि ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सगळ्यांसाठी खुलं असतं. परवाच मी तिथे आलेलो, मेघनाताई तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली होती. आता ते मैदान देखील घेऊन एका प्रायव्हेट ट्रस्टला दिलं जातं. तर हरुणजी 2-5 मिनिटं तुम्ही जरा सांगा तिकडचा लढा कसा चालू आहे, कारण हा लढा फक्त एका ग्राउंडचा नाहीये, मुंबईतल्या सगळ्या मोकळ्या मैदानांचा आहे. मग शिंपोली असेल, प्रभादेवी असेल, कुलाबा असेल, सगळीकडचं आहे. आदित्यजी मी 2 मिनिटं हरुणकर जी यांच्याबद्दल बोलू इच्छितो आणि मी पण अंबोलीतच राहतो म्हणून आमच्याच विधानसभेचे आहेत. पण जसं आम्ही म्हणालो की आपण हे कुठल्या एका पक्षाच्या वतीने आलेलो नाही आहेत करून, तर हरुण खानजी यांनी मी बरेच टुर्नामेंट, फुटबॉलचे टुर्नामेंट हेलेन ग्राउंडमध्ये केले आहेत अंबोलीमध्ये आणि ते एक फुटबॉलचे चाहते आहेत. तर ते चाहते म्हणून पण इथे आले आहेत. म्हणून मी त्यांना विनंती करतो की तरी आपली व्यथा मांडावी, आपल्या नेव्हिल डिसूजा ग्राउंडबद्दल आपलं कसं काय पुढे आपल्याला दिशा दाखवू शकते त्यांनी बोलावं म्हणून. हाऊ आर यू मुंबई. मी डावीकडे जेवढी लोक आहेत त्यांना मी सेंटर वरती यायला प्लीज. सेंटर ऑफ द स्टेज प्लीज कम ऑन द स्टेज. हाऊ आर यू अल्फा. आवाज कुठे आहे. आवाज पाहिजे. आवाज आपल्या सगळ्यांचा आवाज, मुंबईकरांचा आवाज कोणी दाबू शकत नाही या आवाजाला. आणि या आवाजाला कोण दाबायला आलं तर हे मुंबईकर सर्व एकत्रित येऊन त्या दाबणाऱ्याला दाबून टाकतील का नाही टाकतील. मित्रांनो, आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत हा नेव्हिल डिसूजा ग्राउंड वाचवण्यासाठी. फक्त हा नेव्हिल डिसूजा ग्राउंड वाचवचे नाहीये आपल्याला. मुंबई मधल्या जवळजवळ 3 जे ग्राउंड आहेत मोठमोठे ग्राउंड
त्यामध्ये आमच्या अंधेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी, सायकलिंगसाठी, वॉकिंगसाठी, टेनिससाठी, लहान मुलांना ओपन जिमसाठी हे पूर्ण मैदान 12.5 एकरचा मैदान आहे. मित्रांनो, तो मैदानाची जागा 550 करोड मध्ये महानगरपालिकेने VN देसाई हॉस्पिटॅलिटी करून खरेदी केली. त्याच्यानंतर महानगरपालिकेने आपल्या इन्कम टॅक्सचे जे पैसे आहेत ते पैसे लावून तो ग्राउंड बनवलाय. आज आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तो ग्राउंड सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका MLCच्या घरात टाकण्यासाठी चाललेले आहेत. जसा हा ग्राउंड टाकणार आहेत तसा तो ग्राउंड सुद्धा त्यांच्या गळ्यात टाकणार आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण कोणत्याही जात भेद कोणत्याही पक्षाचे नव्हे, तर या महाराष्ट्रासाठी, या मुंबईसाठी आणि महानगरपालिकेने जे ग्राउंड बनवलेले आहेत त्या ग्राउंडला वाचवण्यासाठी आपण सगळे एकत्रित आज आलेलो आहोत. आणि कंटिन्युअस जोपर्यंत हे ग्राउंड, नेव्हिल डिसोजा ग्राउंड आणि तो अंधेरीचा ग्राउंड आपल्या हातात येत नाहीये, तो आपल्याला स्वस्त बसायचा नाहीये. बसणार स्वस्त. माझ्या मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज तुमच्या समोर एक जागरूक आणि युवा नेतृत्व तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. त्या युवा नेतृत्वाने तुम्हाला आवाहन केलेलं आहे की या मुंबई मधल्या जेवढे ग्राउंड आहेत हे सर्व ग्राउंड आपल्याला वाचवायचं आहे. आपण सगळे एकत्रित येऊन हे सर्व ग्राउंड वाचवणार. धन्यवाद. आभारी आहे मी अरुण खड सर तुमचा, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. याच्या पुढे मी ज्या व्यक्तीला स्टेजवरती बोलवणार आहेत ते आहेत आमचे फुटबॉलचे ऑफिशियल्स, मॅच कमिशनरपैकी शिरजाद बथिना सर. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सांगावं, कारण की ह्याच्यामुळे या फुटबॉल ग्राउंड जाण्यामुळे ती लीग होणार नाही आहे. त्यामुळे जो रोजगार आहे, जे रेफरीज आहेत, जे मॅच कमिशनर आहेत, त्याच्या रिलेटेड जेवढी पण लोक आहेत म्हणून त्यांचा रोजगार त्याच्यावरती आहे. म्हणून तर त्यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. सर. Thank you. Respected dignitaries over here and all my fellow friends, colleagues and seniors. It is very happy to see all of you wearing a color black, which is the color of a match official, most commonly known as a referee. मैच ऑफिशियल्स में रेफरीज होते हैं, रेफरी असेसर होता है, मैच कमिश्नर होता है, ऐसे बहुत सारे लोग रहते हैं जो गेम के बैक स्टेज में काम करते हैं. ग्राउंड नहीं तो कुछ नहीं. फीफा ने लॉज ऑफ द गेम बनाया जो इस फुटबॉल गेम को कंट्रोल करता है. 17 लॉज है, 17 लॉज. फर्स्ट लॉ जो फीफा ने रखा है इज फील्ड ऑफ द प्ले, ग्राउंड. क्यों फीफा ने सबसे पहला लॉ ग्राउंड रखा? ग्राउंड के बगैर ये गेम आगे नहीं जा सकती. ग्राउंड इज द मोस्ट इंपॉर्टेंट पार्ट एंड द एविडेंस टू इट इज, वो लॉ में सबसे पहला लॉ होता है फील्ड ऑफ प्ले. मैं इसी ग्राउंड और अनेक ऐसे ग्राउंड से शुरू हुआ मेरा करियर. यहाँ पे सारे दिग्गज प्लेयर्स हैं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.